उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे मनस्वी आभार मानून रसिक हो, परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र रंगभूमीमध्ये कोकणवासी आणि शिवापात जपलेली रंगरूपाने तालासुराने आणि वेशभूषेने बहरलेली असे अजरामर लोककला म्हणजे रावण अर्थात सीताहरण पद आणि लंकाधीश रावणाचा नृत्याविष्कार आणि राम युद्ध थरार. धन्यवाद रसिक हो. हॅलो 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 तयार. श्रीदेव भवानी गांगेश्वर महाराज की जय. लंकापतीचा राजा रावण, 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 लंकापतीचा राजा रावण. लंकेचा रावण आला हा धावून, 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 लंकेचा रावण आला हा धावून. रावणाने रूप हे गोसावी घेऊन, 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 निघून चालला पंचयावटीला, 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 निघून चालला पंचयावटीला. सीतामाई गुंफेत ही होती, सीतामाई गुंफेत ही होती, सीतामाई गुंफेत ही होती, सीतामाई गुंफेत ही होती. रावण बोलाया लागला, रावण बोलाया लागला, रावण बोलाया लागला, रावण बोलाया लागला. भिक्षाही वाढावी वाढा गोसाव्याला, भिक्षाही वाढावी वाढा गोसाव्याला, भिक्षाही वाढावी वाढ गोसाव्याला, भिक्षाही वाढावी वाढ गोसाव्याला, भिक्षाही वाढीते वाढी गोसाव्याला, भिक्षाही वाढीते वाढी गोसाव्याला, भिक्षाही वाढीते वाढी गोसाव्याला, भिक्षाही वाढीते वाढी गोसाव्याला. रावणाने सीतेला नेले हो लंकेला, 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 रावणाने सीतेला नेले हो लंकेला. लंकेचा रावण आला हा धावून, लंकेचा रावण आला हा धावून, लंकेचा रावण आला हा धावून, लंकेचा रावण आला हा धावून. लंकापतीचा राजा
राजा रावण लंकापतीचा राजा रावण लंकापतीचा राजा रावण हर हर महादेव हर हर महादेव महादेवाचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हटला की लंकाधीश रावणाकडे पाहिलं जातं. रावण हा प्रकांड पंडित होता. रावणाला 4ही वेदांत ज्ञान प्राप्त होतं. सर्व विद्यांमध्ये रावण हा निपुण होता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रावणानं स्वरचित असं शुभ शिवतांडव स्तोत्र म्हटलं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमग्निनादमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम्. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमग्निनादमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रावणाला इंद्रजाल मायावी शक्ती संमोहन तंत्रमंत्र या शक्ती प्राप्त होत्या. रावण हा देवाप्रमाणे सौम्य सदैव नेसून रावणानं आपल्या भक्तीच्या आणि शक्तीच्या सामर्थ्यावर 33 कोटी देवांना बंदीखान्यात ठेवलं होतं. नुसतंच बंदीखान्यात नाही तर त्यांना तशी कामांनी लावलेली होती. वायूनं लंका घालून काढायची. मेघानं लंकेनं ते सडा टाकायचा. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्मात्या ब्रह्मदेवानं दरबारामध्ये दररोज सांगायचो. 9 ग्रहांच्या दर पायऱ्या केल्या होत्या. सर्वांना करणारा शनिदेव त्याला दरवाजामध्ये पालथा घातला होता. रावण दररोज दरबारामध्ये येताना शनिदेवाच्या पाठीवर पाय देऊन यायचा. असा दरारा होता लंकाधीश रावणाचा. रावण दररोज 7 तास पूजा करायचा. कैलासच्या शिवचंद्रमाळी फणींद्रमाता मुकुटिधारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी सुदरेण शंभो मनगुणधारी. असा महाकाल भक्त लंकाधीश रावण भजन चालू असताना विण्याची तार तुटली. म्हणून काय भजन थांबवलेलं नाही. आतड्याचा धागा काढला आणि लावला विण्याला. असा महाकाल भक्त लंकाधीश रावण. रावणाची लंका ही स्वर्गापेक्षाही सुंदर होती. म्हणूनच म्हणतात रम्य ही स्वर्गाहून भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी दूता रामदूता प्रभंजन. भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी दूता रामदूता प्रभंजन. रामदूता प्रभंजन. प्रभु श्री रामचंद्र की. दोन महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू झाला. युद्ध अंतिम चरणात राम रावण
चालू आहे रावणाच्या या दोन्ही शक्तीपुढे प्रभूंचे बाण व्यर्थ जात होते निष्फळ होत होते रावणाची मस्तक पुन्हा जोडली जात आहे रावण हा परम शक्ती सावरत होता रावणाची युद्धसेना संख्या होती 72 करोड तर प्रभूंकडे लगभग 10 लाख सेना होती रावणाच्या या दुर्शक्तीमुळे प्रभूंना काही सुचेना प्रभू रावणाच्या हृदयात बाण मारू शकत नव्हते कारण रावणाच्या हृदयात सीतेचा वास होता आणि सीतेच्या हृदयात प्रभूंचा वास निरंतर आहे आणि जर या अवस्थेत बाण मारला तर सर्व ब्रह्मांडाचा विनाश होईल असे प्रश्न प्रभूंना पडत होते दोन महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू आहे कथा सुनाते राम सकल गुण राम की हम कथा सुनाते राम सकल गुण राम ये रामायण है पुण्य कथा की राम की ये रामायण है पुण्य कथा की राम की जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्ष एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की या ये जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम की जवळ 84 दिवसाने झाला रावणाचा संहार होणार तो कसा असे प्रश्न प्रभूंना पडत होते आणि असे प्रश्न पडत असताना रावणाचे बंधू विभीषण प्रभूंना म्हणतात प्रभू ब्रह्माजीच्या वरदानाने रावणाच्या बेबीत अमृत आहे प्रथम आपण अग्निशस्त्राचा वापर करून नाभीतील अमृत चुकून टाका मग ब्रह्मास्त्राचा वापर करा तेव्हाच रावणाचा अंत हा निश्चित आहे आणि विभीषणाने सांगितल्याप्रमाणे प्रभूंनी रावणाच्या बेबीचा वेध घेतला आणि रावण तारातीत पडला रावण तारातीत पडला राम